रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण कप्स लावून ब्लाऊज कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. खूप सोप्या पद्धतीने कप्स अटॅच करायचे असतात ब्लाऊजला. चला तर आपण आता माप बघून घेऊ किती आहेत आपले माप ब्लाऊजचे. तर हे बघा, मी शोल्डर मुंडा 7.5 घेतलेला आहे व घडी वगैरे टाकून असं मी फ्रंट पार्ट कट करून घेतलेला आहे. आता आपण इथं गडा रुंदी टाकून घेऊ. 4.5 वर मी मार्किंग करून घेत आहे व गडा उंची मी 3.5 घेत आहे. आता आपण हे फ्रंट पार्ट बनवत आहे. ह्या ब्लाऊजची मी बॅक साईड पण बनवलेली आहे. त्याचा पण व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ते पण तुम्ही नक्कीच बघा. हे बघा, आता आपण अशा पद्धतीने गडा आखून घेतलेला आहे. थोडासा मी याला थोडासा खालून अजून 8-10 इंच खाली वाढून असं कट करून घेते बोटनेक गडा. हे पहा, आता वेल्वेटचा आपला कपडा आहे, मेन फॅब्रिक आपले वेल्वेट आहे. त्याच्यावर आपल्याला शिद्या वेल्वेट बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे अस्तर. वरून आता आपण गळ्याला स्टिच करून घेऊ बरोबर 1/2 इंच असं मार्जिन सोडत. व आपण तुम्हाला दाखवते मी पुढे आपल्याला कप्स कसे अटॅच करायचे असतात. तर सगळ्यात आधी आपण गळा अल्टर करून घेत आहे, म्हणजे आपल्याला पट्टी वगैरे लावण्याची गरज नाही. गळ्याला अल्टरने खूप छान अशी फिनिशिंग येते आपल्या गळ्याला. हे पहा, हे जे ब्लाऊज आहे खूप सुंदर असं मी तयार केलेलं आहे पूर्ण. ते मी तुम्हाला दाखवेलच. याचे त्या स्लीव्ज आहे डबल लेअरमध्ये तयार केलेल्या. स्लीव्जचा पण मी व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, तो पण तुम्ही नक्कीच बघा. खूप सुंदर असं आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. एकदम रेडीमेड ब्लाऊजचा लुक आलेला आहे. व कप्स आपण कशा पद्धतीने अटॅच करू शकतो एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. खूपच सोपी पद्धत आहे कप्स अटॅच करण्याची. याआधी पण मी कप्स अटॅच केलेल्याचे असे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, पण ते म्युझिक लावूनच केलेले होते, असं बोलून सांगून काही केलेलं नाही. त्याच्यामुळे कोणाला कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल. हे बघा, आता खालचं पार्ट मी सरळ करून घेतलं, थोडं एक्स्ट्राचं राहू दिलेलं आहे ते. आता तुम्ही बघू शकता बंद घडीपासून मी इकडे 4 इंच व तिकडे 4 इंच असं दोघं बाजूंनी आपल्याला 4-4 इंचावर मार्किंग करायचे आहे. व तुम्ही बघू शकता मी अस्तरवरच 5.5 इंच उंची घेत आहे टक्सची. बरोबर 5.5 इंच मी उंची घेतलेली आहे, कारण का आपलं हे फ्रंट पार्ट म्हणजे उंची खूप जास्त आहे ब्लाऊजची, म्हणून आपल्याला टक्स पण जास्त उंचीच्या घ्यायच्या आहे. आता अशा पद्धतीने मी दोघं पार्टवर सेपरेट अशी टक्स उमटवून घेतलेले आहेत बरोबर. हे बघा, आता आपण हे टक्स अशी चॉकने मार्किंग करून घेतली. मी अस्तरवर व हे आपल्या वेल्वेटच्या कपड्यावर सेपरेट असे सर्व टक्स घेऊन घेते. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व टक्स घेऊन घ्यायचे आहेत सेपरेट बरोबर दोघं पार्टवर. हे बघा, आता आपले इथं टक्स घेऊन झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने टक्स घेतलेले आहेत. तर म्हणजे अस्तरचे टक्स बी आपल्याला इकडच्या बाजूने दिसत आहे. मग आता अस्तरवरती आपल्याला बरोबर टक्सवर 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. व आपले हे जे आपण कप्स घेतलेले आहेत त्यांना पण बरोबर असं सेंटर काढून सेंटरमधून आपल्याला अशी चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे. व आता नीट लक्षपूर्वक बघा आपण कप्स कशा पद्धतीने ठेवलेले आहेत. अस्तरची उलट बाजू दिसत आहे आपल्याला, बरोबर उलट बाजूने मी हे कप्स लावून घेत आहे. व कप्सचे असं शिदा आकार बरोबर वरती घेऊन आपण टक्स आपलं तिथं शिलाई टाकण्यासाठी आपण त्याला थोडंसंच खाली दाबून घ्यायचा, म्हणजे आपल्याला सरळ बरोबर स्टिचिंग करता येते. अशा पद्धतीने आपल्याला दोघं टक्स असे अटॅच करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता आपण हे वरच्या पार्ट असं त्याच्यावर टाकून बघू. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले कप्स जे आहेत ते बरोबर आतमध्ये जातील. खालच्या बाजूने अस्तर व वरच्या बाजूने हे कवर बरोबर कप्स असे खूप फिनिशिंगमध्ये आपले इथं लावले गेलेले आहेत, म्हणजे ते जागेवरून हलणार पण नाही, म्हणून आपण त्यांना खालून अशी अर्ध्यापर्यंत स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता कप्स लावल्यानंतर आपलं हे जे कापड आहे ते असं थोडं उचकलेलं वाटतं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक हात त्या कप्सवर ठेवत असं प्रेस करत चालायचं, म्हणजे त्याला असं पसरट करून घ्यायचा, की जेणेकरून आपल्या खालच्या व वरच्या कपड्यात कुठं जशी प्लेट पडणार नाही व फिनिशिंगमध्ये आपले दोघं कापड असे एकमेकांना बरोबर अटॅच होऊन जातील. व आता हे टच करताना अजून एक काळजी अशी घ्यायची की आपले हे जे टक्स आहेत, वरचा अस्तरच्या टक्स व खालच्या टक्स दोघं बरोबर एकमेकांवर येतील असं नीट बघूनच आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण इथं स्टिचिंग करून घेऊ. व खाली जे आहे मी कमरेला बरोबर कंबरपट्टी लावून घेणार आहे सरळ करून.
आता हे जे आपण इथं कट करून घेतलेलं टक्स घेतल्यामुळे काय होतं, आपल्या इकडचे तिकडचे जे टोक आहेत अस्तरचे ते थोडेसे असे वाकून जातात, म्हणजे गोलाकार येतो त्याला. तर आपल्याला कंबरपट्टी लावण्याच्या आधी ते सरळ करून घ्यायचं असतं, त्यानंतर आपण कंबरपट्टी लावून घेऊ. हे बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये एकदम परफेक्ट असे कप्स लावून झालेले आहेत. खूप छान असं आपलं इथं आता फ्रंट साईडचा पार्ट रेडी झालेला आहे. हे बघा खालच्या बाजूने आता आपण असं सरळ करून घ्यायचं. मी थोडी पट्टी एक्स्ट्राची राहू दिलेली वेलवेटची, तीच आपण पट्टी तिथं फोल्ड करून घेऊ. याला आपण लेस पण लावून घेणार आहेत खूप सुंदर अशी खालीवर. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंटने मला कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.